गाव काटेवाडी आहे, या काटेवाडीत आपण जाऊयात. तिथून आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्या सोबत आहे. प्रदीप, काय चित्र दिसतंय काटेवाडीत आता? स्वरूप अगदी बरोबर आहे. खरं तर काटेवाडीमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मूळ गावी मतदान करत असतात. सध्या आपण बघतो की अजित पवारांच्या घरामध्ये त्यांची निघण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्ये अजित पवार जे आहेत ते काटेवाडीतल्या मतदान केंद्रावरती पोहोचतील. दरवर्षी काटेवाडीतल्या मूळ गावी अजित पवारांचं कुटुंबीय जे आहे ते काटेवाडीमध्ये जाऊन मतदान करतं. मात्र यंदा त्यांच्या आईचं मतदान जे आहे ते खरं तर घरीच झालेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की वयोवृद्ध व्यक्तींना यंदा घरीच मतदान करण्याची सोय जी आहे ती निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेली होती. मात्र अजित पवार त्याचबरोबर त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रावहिनी पवार आणि त्यांचे 2 चिरंजीव जे आहेत ते अजित पवारांसोबत काटेवाडीमध्ये जाऊन मतदान करतील. मात्र मतदान झाल्यानंतर अजित पवार जे आहे ते गावोगावी जाऊन मतदान केंद्रावरती सुद्धा भेटी देणार असल्याची माहिती आहे. मात्र बारामतीतल्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ते म्हणजे बारामतीमध्ये काय होणार, कारण चुलता विरुद्ध पुतण्या अशी थेट लढाई आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळते. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ज्या आहे त्या खरं तर झडताना पाहायला मिळाल्या. मात्र आपण पाहतोय की अजित पवार हे अगदी थोड्याच वेळात घरून काटेवाडीतल्या मतदान केंद्रावरती पोहोचतील आणि त्यानंतर 7 वाजता बरोबर मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र खरं तर आजचा दिवस हा बारामतीकरांसाठी महत्त्वाचा आहे. कारण लोकसभेला आपण पाहिलं की लोकसभेला अनपेक्षित असा निकाल जो आहे तो बारामतीमध्ये पाहायला मिळाला. सुनेत्रावहिनींचा पराभव जरी झालेला होता तरी सुद्धा अजित पवारांनी खरं तर बारामतीकरांना केलेलं आवाहन पाहता, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी बारामतीकरांना केलेलं आवाहन पाहता आज बारामतीकर काय करणार याची खरं तर आपल्याला संपूर्ण निकाल जो आहे तो 23 तारखेला पाहायला मिळेल. मात्र आज मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचं आवाहन जे आहे ते खरं तर शरद पवार असतील किंवा अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना करण्यात आलेलं आहे. ठीक आहे प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल. त्यानंतर